नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहते आवाज इंडिया मराठी. तळोदा शहरातील वाढत्या चोरी आणि घरफोडीच्या घटनांवर कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेने 2 गुन्ह्यांचा छडा लावलाय. या कारवाईत 3 अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून तब्बल 91,462 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. नंदुरबार जिल्ह्यातील मालमत्तेविरोधातील गुन्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून तळोदा शहरातील 9 उघड गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू होता. दरम्यान 20 ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने तळोदा शहरातील रामगड परिसरातून 3 संशयित मुलांना ताब्यात घेतलं. चौकशीत ते अल्पवयीन असल्याचं समोर आल्यानंतर पालकांच्या उपस्थितीत त्यांची विचारपूस करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार चौकशीत त्यांनी एका साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याची माहिती दिली. तसेच काही दिवसांपूर्वी नगरपालिका परिसरातील किराणा दुकानांचं शटरचं कुलूप तोडून रोख रक्कम आणि किराणा माल चोरी केल्याचीही माहिती समोर आली. या तपासातून तळोदा पोलीस ठाण्यातील 2 गुन्हे उघडकीस आले असून दोन्ही प्रकरणातील मिळून 91,462 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप आणि अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.